शोक मोह आणि जरा, शोक मोह आणि जरा, जरा ते म्हातारपण आणि त्याच्यासोबत माणसाला मृत्यूचं भय असतंच. मृत्यूचं भय नाही असा कोणी नाही, ते दूर होतंय. आता हे बरेचदा आपण ऐकतो की शोक मोह जरा पहा, म्हातारपण दूर होतंय. देवीच्या आरतीमध्ये पण आपण म्हणतो अजरा मरवर जाया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो. अजर अमर, अजर अमर, अजर म्हणजे जो म्हातारा होत नाही आणि अमर म्हणजे जो मरत नाही. असं कसं काय शक्य आहे? तर एकदा जीवात्मा मुक्त झाला की त्याला जन्म नाही, मरण नाही, म्हातारपणही नाही. म्हणजे त्याचा अर्थ हाच आहे की जीवात्मा मुक्त होतो. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाचे विकार आले. देह आला म्हणजे म्हातारा होणार, देह आला म्हणजे देहाला आधी व्याधी होणार, देह आला म्हणजे काहीतरी दुःख होणार. पण अजरा अमर याचा अर्थ जीवात्मा मुक्त झाला की तो एवढा सुखी होतो. कारण मुळातच असं आहे की जीवात्मा हा परमात्मा स्वरूपच आहे असं शास्त्रकार सांगतात. परमेश्वराचं स्वरूप, परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. आता जर अर्थ कळला तर डोळ्यात पाणी येते, नको मला तरी येते. सच्चिदानंद रूपाय भगवंताचं स्वरूप या एका शब्दात सांगितलंय. सच्चित आनंद रूपाय, सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानरूपी आणि आनंद म्हणजे आनंद. शाश्वत ज्ञानरूपी आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे आणि जीवाचं पण तेच स्वरूप आहे. म्हणून माणूस जीवनामध्ये म्हणतो मला आनंदी व्हायचंय. आपण आनंदाच्या मागे जाऊ नये, कारण मुळात आपलं ते स्वरूप आहे. मग आता प्रश्न पडतो आम्ही दुःखी काय आहेत? आपल्याला त्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. स्वरूपाचा विसर का पडला? अज्ञानामुळे पडला. त्या अज्ञानामुळे काय झालं? अहंकार आला, त्याच्यामुळे ममता आली, त्याच्यामुळे मग पुढे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे विकार आले. त्याच्या पुढे मग माझा पैसा, माझं घर, माझी बायको, माझा लेकर, हे सगळं माझं माझं आलं आणि हे सगळं दुःखाला कारण. आणि याचं मूळ काय? अज्ञान. हे अज्ञान नष्ट होऊन, अज्ञान म्हणजेच काय की मी कोण आहे हे न कळणं. आणि ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेला लक्षात येते जीवाच्या मीच देव आहे आणि मी देव आहे हे लक्षात आल्यानंतर मग कशाला म्हातारपण राहते, कशाला दुःख राहते, कशाला शोक राहते. आपण कोणत्याही संतांचं जर बघितलं जीवन चरित्र तर त्यांना सगळं व्यावहारिक दृष्ट्या दुःखच होतं. अपवाद असतील काही, पण साधारणपणे एकनाथ महाराजांचं चरित्र बघितलं पण ते नेहमी आनंदात त्याच्यामुळे असायचे की त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. स्वतःच्या ठिकाणी जे आनंद आहे ते मिळालेलं आहे, बाहेर शोधत तरी कशाला ते. त्या अवस्थेमध्ये आहेत, खायला मिळालं काय नाही, पण ती त्यांची अवस्था आहे. आपल्यासारख्याला ते शक्य नसते. ती अवस्था ज्यांना आली त्यांना ते शक्य आहे. आपण दुपारी नाही मी जेवलो